नमस्कार मित्रांनो, आज दिनांक 1 जुलै हरित क्रांतीचे प्रणेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक यांची आज जयंती। तसेच ही जयंती कृषी दिन म्हणून पूर्ण महाराष्ट्रभर उत्साहात साजरी केली जाते। या जयंतीच्या आणि कृषी दिनाच्या मी तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो। मित्रांनो, आज त्यांच्या जयंतीनिमित्त आपण जाणून घेऊयात एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या या असामान्य व्यक्तिमत्वाची कहाणी। वसंतरावजी नाईक यांचा जन्म 1 जुलै 1913 या दिवशी गहुली पुसद तालुक्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये झाला। वसंतरावजी नाईक यांचा जन्म एका सामान्य कुटुंबात झाला। त्यांच्या वडिलांचे नाव होते फुलसिंग नाईक। खरं तर त्यांचं जे मूळ नाव होतं, म्हणजे आज आपण सर्वजण त्यांना वसंतराव नाईक या नावाने ओळखतो, पण त्यांचं जे मूळ नाव होतं ते होतं हाजूसिंग राठोड। परंतु त्यांचे वडील हे एका तांड्याचे पुढारी असल्यामुळं त्यांना नाईक ही पदवी जोडली गेली आणि म्हणून त्यांचं नाव झालं वसंतराव फुलसिंग नाईक। त्यांची आईचे नाव होतं हुनकाबाई। एका तांड्यावर त्यांचा जन्म झाला आणि म्हणून शिक्षणासाठी त्यांना भटकंती करावी लागली। म्हणजे खरं तर त्यांच्या पूर्वीच्या पिढ्यामध्ये शिक्षणाची परंपरा नव्हती, परंतु त्यांच्या वडिलांना असं वाटायचं की माझ्या मुलानं शिकावं आणि म्हणून वसंतराव नाईक यांनी कोणत्याही पातळीवर जाऊन शिक्षण घेण्याचा निर्धार केला आणि म्हणून भटकंती त्यांनी केली। पायी भटकले, वन फिरले, परंतु आपलं शिक्षण त्यांनी पूर्ण केलं। त्यांचं प्राथमिक शिक्षण जर आपण गावं पाहिली तर वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचं शिक्षण झालं। मग बानसी गाव असेल, पोरादिवी असेल, उमरी, भोजली या गावामध्ये त्यांचं प्राथमिक शिक्षण पूर्ण झालं। विठोली, अमरावती, नागपूर या गावामध्ये त्यांचं माध्यमिक शिक्षण पूर्ण झालं। मॅट्रिक परीक्षा ते 1933 साली उत्तीर्ण झाले। निलसिटी हायस्कूल नागपूर या ठिकाणी त्यांनी आपली मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले आणि नंतर म्हणजे त्यांच्या नंतरच्या काळामध्ये त्या शाळेचं नाव वसंतराव नाईक सामाजिक विज्ञान संस्था असं करण्यात आलेलं आहे। 1937 साली त्यांनी BA ही पदवी प्राप्त केली आणि 1940 साली ते विधी महाविद्यालय नागपूर या ठिकाणाहून ते LLB झाले। त्यावेळेस त्या घटनेचं वर्णन असं केलं गेलं, बंजारेरो पेलो वकील, म्हणजे बंजारा समाजातील पहिले वकील म्हणून हा बहुमान त्या ठिकाणी वसंतराव नाईक यांना मिळाला आणि त्यांनी वकिली व्यवसाय सुरू केला। तत्कालीन जे एक प्रसिद्ध वकील होते अमरावतीचे, ते कृषीतज्ञ होते, समाजसेवक होते, समाजसुधारक होते, पंजाबराव देशमुख, डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्यासोबत त्यांनी आपली वकिली सुरू केली। बरेच दिवस त्यांनी वकिलीमध्ये आपलं कार्य सुरू ठेवलं, परंतु त्यांचं मूळ पिंड सामाजिक कार्याचं असल्यामुळं वकिलीमध्ये त्यांचं मन रमलं नाही आणि म्हणून त्यांनी नंतर आपल्या गावामध्ये, आपल्या तालुक्यामध्ये सामाजिक कार्यामध्ये उडी घेतली आणि या माध्यमातून त्यांनी आपलं गाव, जे गहुली हे गाव आहे, या गावाला आदर्श गाव म्हणून त्यांनी उभं केलं। तालुक्यामधील अनेक जे गावं आहेत यांनाही आदर्श करण्यामध्ये त्यांनी मोठा हातभार लावला। याच दरम्यान त्यांचा विवाह 6 जुलै 1941 रोजी वत्सला घाटे यांच्याशी झाला। वत्सला घाटे ह्या जातीने ब्राह्मण आणि ह्या जातीने बंजारा। त्या काळात हा विवाह क्रांतिकारक विवाह होता, कारण आंतरजातीय विवाहाला त्या काळात तितकीशी एक समाजमान्यता नव्हती। म्हणजे आताही आंतरजातीय विवाह तितका समाजमान्य नसताना आपण पाहतो आताची परिस्थिती, त्या काळामध्ये वसंतराव नाईक यांनी आंतरजातीय विवाह केला आणि त्या काळात त्यांना विरोध झाला, परंतु नंतर परस्पर सामंजस्याने आणि एकंदर सगळ्या परिस्थितीने त्यावर त्यांनी मात केली आणि अतिशय सुखी संसार वत्सलाताईंशी त्यांचा पुढे चालला। यानंतर जसं मी म्हणालो की वकिली सोडून ते समाजकार्यामध्ये उतरले, सामाजिक कार्यामध्ये त्यांना रस होता आणि हळूहळू त्यांचं हे जे नेतृत्व आहे ते फुलत गेलं। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचं व्यक्तिमत्व, अत्यंत आकर्षक व्यक्तिमत्व त्यांना लाभलं होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचा लोभस स्वभाव, गोड स्वभाव। या स्वभावामुळं त्यांना त्यांचे नेतृत्व करण्यामध्ये आणि लोकप्रियता मिळवण्यामध्ये कुठेही अडचण आली नाही। लोकसहभाग, लोकसहकार्य त्यांना मिळत गेलं आणि यामधून त्यांनी नेतृत्वाचे वेगवेगळे टप्पे, एक एक टप्पा ते पार करत गेले। कशा पद्धतीने ते आपला टप्पा पार करत गेले हे मी आपल्यासमोर मांडतो। 9 ऑगस्ट 1942ला आपल्या सर्वांना माहिती आहे की चले जाओचा नारा त्या ठिकाणी महात्मा गांधींनी दिला होता आणि या मुंबईच्या सभेला, या अधिवेशनाला, राष्ट्रीय सभेच्या त्या ठिकाणी वसंतराव नाईक उपस्थित होते आणि तो सगळा माहोल पाहून, ती सगळी परिस्थिती पाहून महात्मा गांधींच्या प्रभावाखाली त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला।
म्हणजे वसंतराव नाईक यांच्यावर जसा महात्मा गांधी यांचा प्रभाव होता तसा आणखीन दोन व्यक्तिमत्वांचा त्यांच्यावर खूप मोठा प्रभाव होता. ते म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ह्या दोन व्यक्तिमत्वांचा त्यांच्या विचारावर खूप मोठा प्रभाव होता. ऑगस्ट 1942 त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. 1943 त्यांना पुसद तालुक्याचं जे काँग्रेस समिती अध्यक्षपद होतं ते त्यांनी मिळवलं आणि आपलं काम सुरू केलं. 1946 साली पुसद नगरपालिकेचे ते अध्यक्ष झाले, नगराध्यक्ष झाले आणि त्या काळातही अत्यंत उत्कृष्ट काम त्यांनी त्या ठिकाणी केलं. याच कामाच्या जोरावर 1952 साली जेव्हा निवडणुका झाल्या तेव्हा पुसद तालुक्याचे आमदार, पुसद सध्या महाराष्ट्रात आहे पण 1952 साली महाराष्ट्र निर्माण झालेला नव्हता आणि म्हणून पुसद हा तालुका त्या काळामध्ये मध्य प्रदेश या राज्यामध्ये असल्यामुळं 1952ला ते आमदार झाले, पुसदचे आमदार झाले आणि त्या ठिकाणी ते मध्य प्रदेश मंत्रिमंडळामध्ये त्या ठिकाणी सहकार खाते, महसूल खात्याचे उपमंत्री झाले. म्हणजे एक एक टप्पा ते कसा पार करत गेले. नंतर 1956 साली जेव्हा मुंबई द्वैभाषिक राज्याची निर्मिती झाली त्यावेळेस त्यांनी सहकार मंत्री आणि काही दिवसानंतर त्यांचं जे आवडीचं खातं आहे कृषी मंत्री आणि दुग्ध व्यवसाय मंत्री हे खातं त्यांनी सांभाळलं आणि अनेक चांगले निर्णय त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी घेतले. 1960 साली म्हणजे ज्यावेळेस यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले त्यावेळेस त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये पहिले महसूल मंत्री, महाराष्ट्राचे पहिले महसूल मंत्री म्हणून, स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले महसूल मंत्री म्हणून काम करण्याची संधी त्या ठिकाणी वसंतराव नाईक यांना मिळाली. आणि ती घटना आली की ज्यावेळेस 1962ला यशवंतराव चव्हाण केंद्रामध्ये गेले, दिल्लीला गेले आणि 1963ला जेव्हा मारुतराव कन्नमवार हे मुख्यमंत्री पदावर असताना दुर्दैवाने त्यांचं दुःखद निधन झालं त्यावेळेस ही संधी वसंतराव नाईक यांना मिळाली आणि 5 डिसेंबर 1963ला त्यांनी पहिल्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. आणि मित्रांनो, आश्चर्य असं म्हणजे खरं तर एका बंजारा कुटुंबात जन्मालेल्या माणसाला एक एक टप्पा त्यांनी आपल्या आयुष्यात पार करत ते थेट मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले. आणि ही काही फक्त म्हणजे त्याला पण म्हणजे अचानक त्यांना मिळालेली संधी नव्हती, कर्तृत्वावर ते त्या ठिकाणी त्या पदावर बसले आणि फक्त काही काळ नव्हे तर तब्बल 11.25 वर्ष त्या ठिकाणी वसंतराव नाईक महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान राहिले. हा एक रेकॉर्ड आहे. कोणताही मुख्यमंत्री सातत्याने इतका काळ मुख्यमंत्री राहण्याचा महाराष्ट्रामधला हा रेकॉर्ड आहे आणि हा रेकॉर्ड अजून कुणीही तोडू शकलेला नाही. सातत्याने 3दा ते मुख्यमंत्री म्हणून निवडून आले. ही सुद्धा एक हॅट्रिक जी त्यांनी साधली ही त्यांच्या एकंदर कार्यामुळं, त्यांच्या कार्यकर्तृत्वामुळं. त्यामुळे हे नेतृत्व असं विकसित होत गेलं. त्यांना आपण अनेक कामांनी ओळखतो. त्यांची काही जी ठळक कामं आहेत त्या कामांची मांडणी या ठिकाणी मी करतो. त्यांचं जे पहिलं काम म्हणजे त्यांची जी ओळखच आहे, हरित क्रांतीचे प्रणेते. म्हणजे देशामध्ये हरित क्रांती झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये जी हरित क्रांती झाली त्याचं श्रेय जातं ते वसंतराव नाईक यांना आणि म्हणून त्यांना हरित क्रांतीचे प्रणेते असं म्हटलेलं आहे. शेती हा त्यांचा श्वास होता. म्हणजे त्यांचे जर आपण विचार पाहिले शेतीबद्दलचे तर त्यांनी असं म्हटलेलं आहे, जर शेती मोडली तर देश मोडेल, शेती मोडली तर लोकशाही मोडेल. अशा पद्धतीचा विचार त्यांनी त्या ठिकाणी मांडला होता. खऱ्या अर्थाने शेतकरी हाच आपल्या देशाचा आधारस्तंभ आहे असा सुद्धा विचार त्या ठिकाणी वसंतरावांनी मांडला होता. आणि एक स्वप्न त्यांनी पाहिलं होतं की शेतकरी हा कारखानदार झाला पाहिजे. हे स्वप्नसुद्धा त्या ठिकाणी वसंतरावांनी मांडलं होतं. आणि म्हणून शेतीमध्ये अनेक नवनवीन प्रयोग, अनेक नवनवीन गोष्टी आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला. यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्यांनी जी केली ते म्हणजे जे पारंपरिक वाण या ठिकाणी शेतकरी घ्यायचे त्या माध्यमातून उत्पन्न कमी होणं, त्या पिकावर रोग पडणं किंवा इतर ज्या गोष्टी होत्या याला एक बदल म्हणून त्यांनी ज्वारीचं एक संकरित वाण महाराष्ट्रामध्ये आणलं. CSH1 असं ते ज्वारीचं वाण होतं आणि त्यांनी ते वाण लोकांसमोर मांडलं, शेतकऱ्यांसमोर मांडलं की याचा आपण पीक घेतलं पाहिजे. परंतु विरोधकांनी या गोष्टीला थोडा विरोध केला आणि मग काही अपसमज, काही गैरसमज त्या ठिकाणी पसरवण्यात आले की हे कसदार नाही, यामुळं अपंगत्व येतं, यामुळं वन्यत्व येतं. परंतु इतका सगळा विरोध होऊन सुद्धा वसंतरावांना नक्की माहीत होतं की हे वाण अतिशय दर्जेदार आहे आणि म्हणून त्यांनी हे दुसऱ्याला सांगत बसले नाही, स्वतःच्या शेतामध्ये त्यांनी हा प्रयोग केला. म्हणजे स्वतःपासून ती सुरुवात केली की त्यांनी ते वाण आपल्या स्वतःच्या शेतामध्ये, शेतीमध्ये त्यांनी ते लावलं आणि खूप मोठं उत्पन्न घेऊन दाखवलं आणि महाराष्ट्रभर त्याचा प्रसार केला की हे संकरित वाण तुम्ही घ्या, हे हायब्रिड वाण तुम्ही घ्या आणि उत्पन्न त्या ठिकाणी तुम्ही वाढवा. आणि मग नंतर लोकांना पटलं आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने हे जे शेतीमधलं हे संकरित वाण आहे वेगवेगळ्या पिकांचं, याची एक क्रांती
त्या ठिकाणी वसंतरावांनी घडवून आणली. याच काळामध्ये महाराष्ट्रामध्ये एक अन्नधान्याचा तुटवडा त्या ठिकाणी होता, कारण महाराष्ट्राला म्हणावं तेवढं उत्पन्न नव्हतं आणि एक अन्नधान्याचा तुटवडा त्या ठिकाणी होता. महाराष्ट्र अमेरिकेमधून त्या ठिकाणी गहू आयात करायचा. अमेरिकेचा जो मिलो नावाचा जो गहू होता, खरं तर अमेरिका हा गहू त्या ठिकाणी जनावरांना खाऊ घालायची आणि तोच गहू इथं महाराष्ट्रामध्ये आपण मागवायचो. त्याचबरोबर PL84 नावाचा सुद्धा गहू त्या ठिकाणी आपण मागवायचो. आणि ही स्थिती वसंतरावांना खूप वाईट वाटली की म्हणजे आपण या पद्धतीने महाराष्ट्र इतका लाचार कसा. आणि म्हणून त्यांनी शेवटी या परिस्थितीतून उद्विग्न होऊन शनिवारवाडा या ठिकाणी जेव्हा त्यांची सभा झाली तेव्हा या सभेमध्ये त्यांनी अतिशय ऐतिहासिक घोषणा केली. म्हणजे खरं तर अशी घोषणा कोण्या मुख्यमंत्र्यांनी केली असेल असं मला वाटत नाही. या ठिकाणी ते असं म्हणाले होते की येत्या 2 वर्षात जर मी महाराष्ट्राला अन्नधान्याच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण करू शकलो नाही तर मला जाहीर फासावर द्या. अशा पद्धतीची एक ऐतिहासिक घोषणा त्या ठिकाणी वसंतरावांनी केली. आणि फक्त घोषणा करून ते थांबले नाही, तर खऱ्या अर्थाने काहीच दिवसामध्ये, काहीच 1-2 वर्षामध्ये महाराष्ट्राला त्यांनी खऱ्या अर्थाने अन्नधान्याच्या बाबतीमध्ये उभं केलं. आणि म्हणून खऱ्या अर्थाने त्यांना हरित क्रांतीचे प्रणेते असं म्हटलेलं आहे. याच काळात त्यांनी महाराष्ट्रामध्ये 4 कृषी विद्यापीठं सुरू केली. मग ते महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी असो, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला असो, मराठवाडा कृषी विद्यापीठ ज्याला नंतर त्यांचंच नाव देण्यात आलं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी असो, किंवा बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ असो, या कृषी विद्यापीठामधून त्यांनी खऱ्या अर्थाने हे जे नवतंत्रज्ञान आहे, नवीन बियाणं आहेत किंवा वेगवेगळे प्रयोग आहेत, हे प्रयोग शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावेत, शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत तंत्रज्ञान पोहोचावं, यासाठी हे सगळे त्यांनी उपाययोजना केली. संकरित बियाणे असतील, अत्याधुनिक अवजारे असतील, आधुनिक तंत्रज्ञान असेल, या सगळ्यांच्या प्रचार आणि प्रसार त्यांनी त्या ठिकाणी लोकांमध्ये केला. आणि म्हणून एक खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये हरित क्रांती घडून आली. आणि म्हणून त्यांना महाराष्ट्रातील हरित क्रांतीचे प्रणेते असं म्हणतात. आणि आज आपण पाहतो की महाराष्ट्र आज शेतीच्या बाबतीमध्ये इतका अग्रेसर आहे, पुढं आहे. याचं सगळं श्रेय खऱ्या अर्थाने त्या काळामध्ये एक खूप मोठं काम या ठिकाणी वसंतराव नाईक यांनी केलं. आणि म्हणून त्यांना आपण हरित क्रांतीचे प्रणेते म्हणतो. दुसरं एक जे काम त्यांनी अतिशय महत्त्वाचं काम केलं म्हणजे त्यांच्याच कार्यकाळामध्ये 1972ला खूप मोठा दुष्काळ महाराष्ट्रामध्ये पडला. म्हणजे हा ऐतिहासिक दुष्काळ. कुणीही जेव्हा या दुष्काळाचं नाव करतं तेव्हा खूप मोठं एक त्याच्यावर चर्चा घडते की सगळ्यात मोठा दुष्काळ जो महाराष्ट्रातला आहे तो म्हणजे 1972चा दुष्काळ. मग यामध्ये त्यावेळेस चारा टंचाई असेल, पाणी टंचाई असेल, अन्नधान्याची टंचाई असेल. या काळामध्ये खूप मोठं आव्हान होतं की लोकांना अन्नही मिळालं पाहिजे आणि मग ते अन्न मिळण्यासाठी त्यांना पैसा मिळाला पाहिजे आणि पैसा मिळण्यासाठी त्यांच्या हाताला कामसुद्धा मिळालं पाहिजे. कारण अनेक असे शेतमजूर होते, कामगार होते की ज्यांना हाताला काम नसल्यामुळे उपासमारीची वेळ आली होती. अशा काळामध्ये एक अत्यंत आदर्श संकल्पना वि. स. पागे यांना सुचली. ती संकल्पना त्यांनी वसंतराव नाईक यांच्यासमोर मांडली. ती संकल्पना होती रोजगार हमी योजनेची. 1972ला त्यांनी ही रोजगार हमी योजना सुरू केली आणि ही योजना सुरू करणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य झालं. या माध्यमातून वसंतराव नाईक यांनी अनेक कामं या मजुरांना दिली आणि 40 लाख लोकांना त्या काळामध्ये रोजगार मिळाला, हाताला काम मिळालं आणि ही माणसं जगली. एकही भूकबळी त्या काळामध्ये वसंतराव नाईक यांनी होऊ दिला नाही. आणि ही कामंसुद्धा तितक्या दर्जाची केली. म्हणजे जी कामं भविष्यविधी आहेत अशी कामं त्यांनी या रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून केली. मग या माध्यमातून हजारो विहिरी असतील, त्यांचं काम या ठिकाणी त्यांनी केलं. शेकडो तलावं असतील, तळी असतील, ही त्यांनी उभारली. हजारो किलोमीटरचे रस्ते त्या ठिकाणी वसंतरावांनी उभा केले. आणि एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे आपण हे चित्र कधीही पाहिलं नसेल की रस्ता उभा करताना त्या काळामध्ये काही बुलडोजर वगैरे नव्हते आणि म्हणून धुम्मस या लाकडी ठोकळ्याने किंवा त्या विशिष्ट यंत्राने तो रस्ता दाबण्याचं काम व्हायचं. स्वतः मुख्यमंत्र्यांनी हे धुम्मस घेऊन हे काम त्या ठिकाणी प्रात्यक्षिक लोकांना करून दाखवलं. तर या अत्यंत म्हणजे कोणत्याही कामाला कमी न समजणारा आणि अतिशय सामान्य पातळीवर जाऊन लोकांशी कनेक्ट राहणारा हा त्या काळातला मुख्यमंत्री होता. आणि म्हणून हे अत्यंत खूप मोठं काम या ठिकाणी वसंतरावांनी केलं, या रोजगार हमी योजनेच्या काळात केलं. आणि जेव्हा हा दुष्काळ निघून गेला तेव्हा हे विहिरी असतील, पाऊस पडला, ह्या सगळ्या विहिरी, तलावं, तळी सगळी तुडुंब भरून आली. त्याचाही खूप मोठा फायदा या ठिकाणी महाराष्ट्राला झाला. याच काळामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना फी माफीचा निर्णय घेतला. शाळा असतील, कॉलेज असतील, या काळामध्ये विद्यार्थी फी भरू शकत नाही, तो सुद्धा एक ऐतिहासिक निर्णय या ठिकाणी वसंतरावांनी घेतला. आणि आपण पाहतो की सध्या दुष्काळामध्ये छावण्या उभारण्याचं काम जनावरांसाठी चालू असतं. त्या काळामध्ये 72च्या दुष्काळामध्ये जनावरांच्या छावण्या उभारण्याचं काम, त्यांच्या चारा पाण्याची व्यवस्था करण्याचं कामसुद्धा वसंतराव नाईक यांनी केलं. याच जोडीला त्यांनी
दुष्काळामध्ये आणखी निधी त्या ठिकाणी महाराष्ट्राला कमी पडतो आहे, मग निधी उभारण्यासाठी काय करता येईल, तर अभिनव संकल्पना त्यांनी राबवली की यांनी क्रिकेटचा प्रदर्शनीय सामना त्या ठिकाणी भरवला. मुख्यमंत्र्यांचा एक संघ आणि राज्यपालांचा एक संघ अशी एक प्रदर्शनीय मॅच, क्रिकेटचा सामना त्यांनी त्या ठिकाणी भरवला. स्वतः वसंतराव नाईक क्रिकेट खेळायला उतरले. ओपनिंग बॅट्समन म्हणून त्यांनी काम केलं. 16 धावा काढून त्यांनी त्यामध्ये योगदान दिलं आणि हा सामना मुख्यमंत्री संघ जिंकला. सामना महत्त्वाचा नव्हता, यामागची भूमिका, यामागची प्रेरणा महत्त्वाची होती आणि या सामन्यामधून तब्बल 2.5 लाख रुपये त्या काळात त्यांनी उभा केले आणि एक चांगला सकारात्मक संदेश या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्राला दिला. आणखीन जी 2 महत्त्वाची कामं शेतीच्या संबंधात वसंतरावांनी केली, त्यामधली महत्त्वाची योजना म्हणजे कापूस एकाधिकार योजना, जी त्यांनी 1972-71च्या आसपास सुरू केली. मराठवाड्यातील शेतकरी असो, विदर्भातील शेतकरी असो, हा प्रामुख्याने सरकी कापूस उत्पादक शेतकरी आणि शेतकऱ्याच्या या कापसाला त्या काळामध्ये भाव खूप कमी मिळायचा आणि मग हा जो भाव आहे हा हमीभाव त्यांना निश्चित मिळाला पाहिजे, खूप चांगला म्हणजे शेतकऱ्यांना फायदा होईल असा भाव त्यांना मिळाला पाहिजे. यासाठी वसंतराव नाईक यांनी ही कापूस एकाधिकार योजना सुरू केली, ज्या माध्यमातून खूप चांगले पैसे शेतकऱ्याला मिळाले, खूप चांगले भाव रक्कम रुपये त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळाली. काही त्यांनी कापूस खरेदीवर लाभांशसुद्धा जाहीर केला आणि म्हणून खूप चांगले दिवस या काळामध्ये शेतकऱ्यांना आले. ज्वारीच्या बाबतीत तसंच वसंतराव नाईक यांनी केलं. ज्वारीचे जे भाव होते ते सुद्धा खूप कमी दराने शेतकरी ही ज्वारी विकायचे. यामध्ये प्रामुख्याने व्यापारी असतील, आडते असतील, यांचा लाभ व्हायचा. परंतु वसंतरावांनी स्वतः सरकारने ही ज्वारी खरेदी केली. 65 रुपये भावाने त्या ठिकाणी खूप चांगला भाव त्या ठिकाणी वसंतराव नाईक यांनी दिला आणि शेतकऱ्यांना जगवण्याचं, सन्मानाने जगण्याचं काम त्या ठिकाणी वसंतराव नाईक यांनी केलं. आणि म्हणून या सगळ्याच आघाडीवर आपण जर पाहिलं तर वसंतराव नाईक यांचं हे काम जे आहे अत्यंत वाखाणण्याजोगं होतं आणि म्हणून त्यांना आपण हरित क्रांतीचे प्रणेते म्हणून म्हणतो. जसा 72चा दुष्काळ हा एक आव्हान होता वसंतराव नाईक यांच्यासमोर, तसंच आणखीन एक आव्हान वसंतराव नाईक यांच्यासमोर 1966 साली उभं राहिलं होतं, ते म्हणजे कोयनेचा भूकंप. कोयनेचा भूकंप झाला 11 डिसेंबर 1966ला. खूप हजारो घरं त्या ठिकाणी, हजारो लोक बेघर झाले, खूप मोठी हानी झाली. सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी या 4 जिल्ह्याला त्याचा खूप मोठा फटका बसला. परंतु याही स्थितीत ते डगमगले नाहीत. त्यांनी खूप कमी काळात, काहीच महिन्यामध्ये तब्बल 10,000 लोकांना घरं दिली, त्यांचं पुनर्वसन केलं. तर या काळातसुद्धा त्यांनी ती धाडस दाखवलं. त्यामुळं कोयनेचा भूकंपसुद्धा या काळात त्यांनी अतिशय संवेदनशील पद्धतीने, अत्यंत उत्तम रीतीने त्या ठिकाणी काम केलं. अनेक चांगले प्रकल्प वसंतराव नाईक यांच्या काळामध्ये सुरू झाले. मग त्यामध्ये औष्णिक विद्युत प्रकल्प असतील, चंद्रपूरचा असेल, कोराडीचा असेल, परळीचा असेल, पारसचा असेल, हे जे विद्युत प्रकल्प आहेत हे वसंतराव नाईक यांच्या काळामध्ये सुरू झाले. तसेच जी धरणं आहेत, उजनीचं धरण असेल, जायकवाडीचं धरण असेल, अप्पर वर्ध्याचं धरण असेल, ही धरणंसुद्धा वसंतराव नाईक यांच्या काळामध्ये सुरू झाली. आणखीन एक महत्त्वाचं काम त्यांच्या काळामध्ये सुरू झालं. आज जे आपण नवी मुंबई म्हणतो, हे नवी मुंबई स्थापन करण्यामागं, या नवी मुंबईची रचना करण्यामागं जो पुढाकार होता, जी निर्णय होता, तो वसंतराव नाईक यांचा होता. आणि म्हणून आज जी नवी मुंबई आहे त्याचं सगळं श्रेय वसंतराव नाईक यांच्याकडे जातं. तसेच हे नवं औरंगाबाद जे आहे, सिडको ज्याला आपण म्हणतो, सिटी इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, सिडको, या सिडकोची संकल्पना आणि त्याच्यामागचा पाठिंबा हा सुद्धा वसंतराव नाईक यांचा होता. आणि म्हणून नवी मुंबई, नवं औरंगाबाद आज जे आपल्याला दिसतं आहे, यामागची सुद्धा खूप मोठी भूमिका वसंतराव नाईक यांची आहे. आणखीन एक अत्यंत महत्त्वाचं काम त्या ठिकाणी वसंतराव नाईक यांनी केलं, ते म्हणजे महाराष्ट्रामध्ये पंचायत राज ही जी संकल्पना आहे किंवा ही जी समिती आहे, या समितीच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत ही सुरू करण्याचं कामसुद्धा वसंतराव नाईक यांनी केलं. कारण त्या पंचायत राज समितीचे अध्यक्षच वसंतराव नाईक होते आणि त्यांनी हे लोकशाहीचं विकेंद्रीकरण कशा पद्धतीने त्या ठिकाणी असावं याबद्दल अत्यंत उत्तम अशा सूचना त्या ठिकाणी आपल्या समितीच्या माध्यमातून अहवालामध्ये मांडल्या होत्या. हे सगळं कार्य चालू असताना वसंतराव नाईक यांना खूप मोठी लोकप्रियता लाभली त्यांच्या कार्यामुळं. आणि आणखीन एक लोकप्रियता लाभण्याचं कारण असं होतं त्यांचं, म्हणजे ते प्रभावी व्यक्तिमत्व, आकर्षक व्यक्तिमत्व. त्यांचा बंद गळ्याचा कोट, त्यांचा सोनेरी दांडीचा चष्मा, त्यांचं ते टापटीपपणा, आईटदारपणा आणि त्यांचं ते गोड वागणं, या सगळ्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वाची छाप त्या ठिकाणी सर्व लोकांवर पडली होती. आणि म्हणून एक लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो. आणि विरोधकांच्या बाबतीमध्ये सुद्धा त्यांचं जे दिलदारपणा होता, म्हणजे विरोधक हा वैरी नसतो, विरोधक हा शत्रू नसतो आणि तो आपला मित्र असतो. त्यांचाही मित्र होण्याचं जे मोठेपण आहे त्या ठिकाणी वसंतरावांनी दाखवलं. अनेक आंदोलनं त्यांच्या काळामध्ये विरोधकांनी केली, परंतु या प्रत्येक आंदोलनाच्या वेळी
कुठलाही वैरी भाव मनात न ठेवता अतिशय दिलदारपणे त्यांनी ते स्वीकारलं. याची काही उदाहरणं मी आपल्यासमोर म्हणतो की विरोधकांना सुद्धा कशा पद्धतीने आपण बोललं पाहिजे, हाताळलं पाहिजे, त्यांच्याशी कसं वागलं पाहिजे याचा एक आदर्श नमुना म्हणजे वसंतराव नाईक आहेत. आजच्या सुद्धा राजकारणी त्याचा आदर्श घ्यावा. असे काही 1-2 प्रसंग मी तुम्हाला सांगतो. त्या काळामध्ये जे त्यांचे विरोधक होते त्यांची नावं जर आपण ऐकली तर बघा, उद्धवराव पाटील असतील, यशम जोशी असतील, जांबुवंतराव धोटे आहेत, मृणालताई गोरे आहेत, बाळासाहेब ठाकरे आहेत. ही सगळी नावं जर आपण ऐकली, मधु दंडवते आहेत, गणपतराव देशमुख आहेत. ही सगळी नावं म्हणजे खूप मोठे एक ज्याला आपण म्हणूयात की खूप मोठे विरोधक त्यांना लाभले होते. असंच एक किस्सा की मृणालताई गोरे ह्या जेव्हा लाटणी मोर्चा घेऊन आले विधान भवनावर, तेव्हा लाखो हजारोंच्या संख्येने त्यांनी त्या महिला त्या ठिकाणी आणल्या आणि त्या लाटणे घेऊन मुख्यमंत्र्याच्या ताफ्यासमोर उभे राहिल्या. एकतर महिला त्यांच्या त्या गाडीच्या बोनेटवर जाऊन चढली आणि त्यांना लाटणं दाखवलं. या पद्धतीने मृणालताई गोरे यांच्या मोर्चाने त्या ठिकाणी काम केलं. एखाद्या मुख्यमंत्र्याने त्याचं वैयक्तिक राग मनात ठेवून अनेक म्हणजे वाईट पद्धतीने मृणालताई गोरे यांना वागवलं असतं. परंतु बघा, जेव्हा मृणालताई एकदा पुसदला गेल्या आणि वसंतरावांना कळलं की मृणालताई पुसदला जाऊन आले आहेत त्यांच्या तालुक्याला, तर त्यावेळेस वसंतराव नाईक त्यांना असं म्हणाले की ताई, तुम्ही पुसदला जाऊन आलात, माझ्या गावी जाऊन आलात, तिथं तुम्ही भावाला सांगायला पाहिजे होतं, भावाला भेटायला पाहिजे होतं, मला कल्पना द्यायला पाहिजे होती. म्हणजे या पद्धतीचं एक मोठंपण, मनाचं मोठंपण त्यांच्याकडे होतं की विरोधकांना सुद्धा विरोधात तात्पुरता असतो, राजकारणापुरता असतो, परंतु त्याच्यानंतर आपण मित्र म्हणून वागलं पाहिजे, माणूस म्हणून वागलं पाहिजे. या पद्धतीची भूमिका त्या ठिकाणी वसंतरावांची होती. दुसरा एक किस्सा जो अत्यंत महत्त्वाचा मला वाटतो या बाबतीमध्ये, शेतकरी कामगार पक्षाचे नेते होते जांबुवंतराव धोटे, हे सुद्धा त्यांचे कट्टर विरोधक. परंतु यांच्या बाबतीत सुद्धा वसंतरावांनी किती मनाचा मोठेपणा दाखवला याचा किस्सा तुम्हाला सांगतो की जांबुवंतराव धोटे काही कारणामुळं जेलमध्ये होते, येरवडा जेलमध्ये, येरवडा तुरुंगामध्ये, आणि त्यांची आई खूप आजारी होती. वसंतराव नाईक यांना कळालं की जांबुवंतराव धोटे यांची आई आजारी आहे आणि त्यांना पाहण्यासाठी, त्यांची काळजी घेण्यासाठी त्यांना मुक्त करणं आवश्यक आहे. वसंतरावांनी त्यांना पॅरोलवर सोडलं, त्यांना तिथून मुंबईला नेण्याची व्यवस्था केली, मुंबईहून विमानाने नागपूरला पाठवण्याची त्या ठिकाणी व्यवस्था केली. जांबुवंतराव धोटे यांना कळलं नाही की हे कुणी केलं, आणि मग शेवटी स्वतः वसंतराव नाईकसुद्धा त्या ठिकाणी नागपूरला त्यांच्या आईला भेटायला गेले आणि मग त्यांनी जांबुवंतराव धोटे यांना म्हणलं की विरोध हा तात्पुरता असतो, राजकारणाचा विरोध तिथंच विसरायचा असतो. त्या काळामध्ये आपण, त्याच्यानंतरच्या काळामध्ये आपण मित्र असतो. या काळामध्ये खरं तुमची गरज तुमच्या आईला आहे. तुम्ही तुमच्या आईची काळजी घ्या, त्यांची तब्येतीची काळजी घ्या, बाकी चिंता तुम्ही करू नका. आणि म्हणून पॅरोलवर त्यांची जी मुक्तता झाली होती त्याला पुन्हा मुदतवाढ देऊन त्या ठिकाणी वसंतराव नाईक यांनी जांबुवंतराव धोटे यांना आईच्या काळजीसाठी त्या ठिकाणी मुक्तपणे सोडलं होतं. म्हणजे या पद्धतीचा जो मोठेपणा आहे, विरोधकांना सुद्धा एक मित्र मानणारा आणि त्यांचा खरा मित्र म्हणून वागणारा हा असा एक मुख्यमंत्री होता. अन्नधान्याच्या बाबतीमध्ये सुद्धा म्हणजे ज्याला कळवळा असतो आतूनच, तो किती संवेदनशील असू शकतो याचा एक उत्तम किस्सा मी तुम्हाला सांगतो की एकदा वसंतराव नाईक यांच्याकडे त्यांचे एक जिवलग मित्र आले आणि त्यांना पत्रिका दिली. त्यांच्या मुलीचं लग्न होतं आणि पत्रिकेसोबत अक्षतासुद्धा दिल्या. वसंतराव नाईक यांनी त्या अक्षता पाहिल्या आणि त्यांना जरा वेगळं वाटलं. त्यांनी त्या अक्षता परत त्या पत्रिकेमध्ये त्यांना परत केल्या आणि त्यांना असं सांगितलं की मी तुझ्या लग्नाला शपथनिक येतो, पण अशा ज्या अक्षता आहेत त्या मी फुकट घालणार नाही, आणि ह्या अशा जर घालणार नसताल तरच मी लग्नाला येतो. अरे, धान्याचा एक एक दाणा उभा करण्यासाठी शेतकऱ्याला किती घाम गाळावा लागतो रे. हा कळवळा, ही तळमळ त्या ठिकाणी वसंतराव नाईक यांना होती. ही तळमळ आपल्या या ठिकाणी लक्षात येते. वसंतराव नाईक यांच्या या कार्याचा जो प्रभाव होता तो फक्त महाराष्ट्रात नव्हता, तर महाराष्ट्राबाहेरसुद्धा होता. आंध्र प्रदेशच्या लोकांना जेव्हा याच्याबद्दल कळलं तेव्हा आंध्र प्रदेशच्या लोकांनी अशी विनंती केली की तुमचे जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत वसंतराव नाईक, यांना आमच्या राज्यामध्ये डेप्युटेशनवर मुख्यमंत्री म्हणून पाठवा, ते तरी आमच्याकडे काहीतरी अशाच प्रकारचे खूप चांगलं काम करतील. म्हणजे या पद्धतीची खूप मोठी पावती या ठिकाणी आंध्र प्रदेशच्या लोकांनी, आंध्र प्रदेश जनतेने त्या ठिकाणी वसंतरावांना दिली होती. विकासाची तळमळ किती असावी याबद्दल सुद्धा एक किस्सा त्या ठिकाणी सांगितला जातो. एकदा वसंतराव नाईक उस्मानाबादला होते आणि उस्मानाबादला असताना त्या ठिकाणी एका व्यक्तीने त्यांना पाणी प्यायला आणून दिलं. आता खेडेगाव होतं आणि खेडेगावातलं पाणी गढूळ पाणी होतं त्या ग्लासमध्ये,
आणि एका कार्यकर्त्याने पाहिलं की ते जे पाणी प्यायला आणून दिलेलं आहे ते गढूळ आहे. मग तो कार्यकर्ता जरा सावरला आणि तो म्हणाला काय करा, पाणी पिऊ नका, वसंतरावांना कोका कोला आणा. मग वसंतराव त्या ठिकाणी असं म्हणाले, वसंतरावांना दुःख वाटलं आणि त्यांनी तिची कबुली दिली की म्हणाले बघा, याच खेडेगावामध्ये कोका कोला पोहोचला पण अजून स्वच्छ पाणी पोहोचलं नाही. आणि म्हणून तीसुद्धा त्यांनी ती जी खंत होती ती नंतर त्यांनी पूर्ण केली आणि ग्रामीण भागामध्ये पाणी पुरवठा, स्वच्छ पाणी पुरवठा व्हावा यासाठी नंतरच्या काळामध्ये प्रयत्न केले. म्हणजे इतकी कळवळ त्या ठिकाणी वसंतरावांना या पूर्ण विकासाविषयी, सामान्य जनतेविषयी होती. वसंतरावांना त्यांच्या कामाची पावती अनेकांनी त्यांची स्तुती केली, ज्यामध्ये यशवंतराव चव्हाण त्यांच्याबद्दल असं म्हणतात, म्हणजे खरं तर अनेक मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाले परंतु सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री, शेतकऱ्यांचा मुख्यमंत्री म्हणून खरा सन्मान ज्यांचा झाला त्यामध्ये वसंतराव नाईक यांचं नाव अग्रक्रमाने घेतलं जातं. यशवंतराव चव्हाण असं म्हणाले होते की महाराष्ट्राला पहिला शेतकरी मुख्यमंत्री म्हणून लाभला आहे. त्यांनी महाराष्ट्राच्या शेतकऱ्यामध्ये जो विश्वास निर्माण केला आहे त्यामुळे आपण महाराष्ट्राचाच नव्हे तर संपूर्ण भारताच्या शेतीचा गुंतागुंतीचा प्रश्न आपण सोडवू शकू. या पद्धतीने यशवंतराव चव्हाण यांनी वसंतराव नाईक यांची स्तुती याबद्दल केलेली आहे. ज्यावेळेस वसंतराव नाईक यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला 1975ला, त्यावेळेस ते असं म्हणाले होते की महाराष्ट्राने मला 11.25 वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद दिले, यापेक्षा मला आणखी काय हवं आहे. महाराष्ट्र मोठा व्हावा आणि शेतकरी सुखी व्हावा एवढीच माझी इच्छा आहे. म्हणजे या पद्धतीने त्यांनी आपल्या इच्छा व्यक्त केली आणि जो आनंद, जे स्मित हास्य त्यांचं मुख्यमंत्रीपद घेताना होतं 1963ला, तेच स्मित हास्य 1975ला मुख्यमंत्रीपद सोडताना होतं. म्हणजे तितक्याच आनंदाने त्यांनी मुख्यमंत्रीपद घेतलं आणि तितक्याच आनंदाने त्यांनी मुख्यमंत्रीपद सोडलं. त्या प्रकारची एक सुसंस्कृतपणा, तो एक ती जी वागणूक होती, त्यांचे जे वर्तन होतं ते सर्वांना आदर्श असं वर्तन होतं. हे सगळं करत असताना तो एक टप्पा येतो की ज्यावेळेस शरीर थकतं आणि माणूस जगाचा निरोप घेतो. वसंतराव नाईक हे सिंगापूरला गेले होते, सपत्नीक सिंगापूरला गेले होते आणि सिंगापूरला असताना म्हणजे त्यांना मृत्यूही कसा यावा बघा, की त्यांना मृत्यू आहे एका हातात मरण आणि एका हातात लिंबाचं रोप, असं त्यांना मृत्यू आला. म्हणजे सिंगापूरला असताना त्यांनी एक लिंबाचं रोप पाहिलं आणि त्यांना असं वाटलं की लिंबाचं रोप माझ्या महाराष्ट्रामध्ये यावं आणि याचा माझ्या शेतकऱ्यांना फायदा व्हावा. असं लिंबाचं रोप हातामध्ये असताना त्यांना सिंगापूर येथे त्या ठिकाणी मृत्यू आला. 18 ऑगस्ट 1979 या दिवशी त्यांचं त्या ठिकाणी दुःखद निधन झालं. आणि खऱ्या अर्थाने मित्रांनो, एक अत्यंत सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री, शेतकऱ्यांचा मुख्यमंत्री आपण गमावला. आज आपण त्यांना अभिवादन करत आहोत. आज 1 जुलै, महाराष्ट्र सरकारने हा 1 जुलै दिन कृषी दिन म्हणून आपण मोठ्या उत्साहामध्ये महाराष्ट्रभर साजरा करत आहोत. त्यांच्या सन्मानार्थ, त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ, त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त म्हणजे 2013ला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते टपाल तिकिटाचंही त्या ठिकाणी प्रकाशन त्या ठिकाणी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते झालं. तर या पद्धतीने सर्व आपण या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या कार्याचा आढावा या ठिकाणी घेतलेला आहे. तर आज 1 जुलैच्या निमित्ताने, त्यांच्या जयंती दिनाच्या निमित्ताने मी पुन्हा एकदा या सर्वसामान्याच्या मुख्यमंत्र्याला, शेतकऱ्याच्या मुख्यमंत्र्याला मी विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो. धन्यवाद.